दे रे राम, विमल करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जन सुखकारक दे रे राम। श्रीराम समर्थ श्रीराम, वस्तू प्रगटची असे, पाहता कोणासीच न दिसे, नाना साधनी सायासे, न पडे ठाई श्रीराम। श्रीमद ग्रंथराज दासबोधातील संत स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। या संत स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थांनी फार सुंदर अशा प्रकारचं वर्णन आपल्या समोर संतांचं केलेलं आहे। संत ही जर व्यक्ती असती तर त्याचं वर्णन करण्याची आवश्यकता भासली नसती। आपण म्हणतो ना की खरंच ते संत आहेत बरं का, तेव्हा ते संत हे पोशाखावरून, वरवरच्या दिखाव्यावरून आणि वरवरच्या अस्तित्वावरून पाहायला मिळत नाहीत, तर संत हे त्यांच्या आतमध्ये असलेल्या गुणांच्या माध्यमातून, संत त्यांच्यामध्ये असलेल्या आत्मशक्तीच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे असतात, अनुभवायचे असतात। समर्थांनी फार सुंदर वर्णन केलंय की असा नुसत्या वेशावर जाऊ नका, भपकेबाजीवरती जाऊ नका, नुसते अशा प्रभावशाली फक्त अशा प्रकारच्या काहीतरी दिखाव्यावरती जाऊ नका। कारण असे दिखावे करणारे संत आणि काही कमी नाही आहेत। आज जगामध्ये आपण पाहतो आहोत, सगळीकडे पाहतो आहोत, ही सगळं इतका गोंधळ आणि गडबड सगळी चाललेली आपल्याला पाहायला मिळते। पण खरा संत जो असतो ना, हा संत हिमालयात जाऊन बसलेला असतो। खरा संतांना पाहायचं असेल तर हिमालयामध्ये जावं, कुठेतरी रानावनामध्ये जावं। अनेक वर्षानुवर्ष तपाचरण करणाऱ्या आणि साधना करणाऱ्या संतांचा कुठेतरी फार मोठा आश्रम आहे आणि कुठेतरी त्या आश्रमामध्ये बसून हजारो आणि लाखो शिष्य त्यांच्यासमोर असे गडगड लोटांगण घालतायत। संत या पद्धतीनं आम्ही त्यांना संत म्हणावंच असं नाही, तर ते संत वेगळ्या पद्धतीनं काम करत असतात। पण खरा संत आणि त्या संतांचं वर्णन आपलं इथे चाललेलं आहे। आश्रम असू नये असं नाही, भक्तगण असू नयेत असं नाही, पण ज्याला त्या समाजाचं, त्या भक्तांचं नेतृत्व करायचंय तो संत कसा असला पाहिजे त्याचं वर्णन इथे चाललेलं आहे। समर्थांनी काय वर्णन केलं? वेश वरी केला, वेश खूप मोठा परिधान केला, भरदरी वस्त्र पांघरली, शाली पांघरल्या, दाढी जटा वाढवल्या, माळा गळ्यात घातल्या, भगवी वस्त्र, कफन्या, खडावा, सगळा पोशाख केला संतांचा की जराही कुठेतरी कमतरता पडू नये अशा प्रकारचं फार मोठं, अगदी असं भस्माचे पट्टे लावलेले आहेत, गंधांचे असे पट्टे ओढलेले आहेत, वेश वरी केला। फार सुंदर वर्णन आहे। वेश वरी केला, अंतरी दोषची भरला, तरी त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे श्रीराम। नुसता वेश करून चालत नाही बाबा, नुसता वेश करून जर चाललं असतं तर कितीतरी संत मुक्त पदाला पोहोचले असते ना, आणि कित्येक लोकांना त्यांनी मुक्ती पण दिली असती। आणि तसं असतं तर मग घराचं नाव सुद्धा लोक मुक्ती देतात, पण त्या घरात मुक्ती मिळते असं आहे का?
घराचं नाव आनंद दिल्यानं तिथे आनंद असतो असं आहे का? तर नाही. म्हणून संत आम्हाला काय देतात, संत आम्हाला कशाची प्राप्ती करून देतात, तर वस्तू प्रगटची असे. आता वस्तू म्हणजे कोणती वस्तू? आमच्या समोर वस्तू म्हणलं की हे टेबल आहे, खुर्ची आहे, माईक आहे, अमुक आहे, तमुक आहे, ह्या सगळ्या वस्तू आमच्या समोर आहेत. पण या वस्तू या इथे अपेक्षित नाही आहेत. वस्तू ही आत्मवस्तू इथे अपेक्षित आहे, ब्रह्मवस्तू या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि ती वस्तू प्रगटची आहे, म्हणजे ती कार्यरूपानं प्रगट आहे, ती कार्य करत असते. पहा, कारण कार्य चालू असणं, चालू राहणं हे त्या वस्तूची ओळख आहे. ती वस्तू कशी आहे? तर दिसत नाही. ती वस्तू आम्हाला दाखवा म्हणलं तर दाखवता येत नाही, पण कार्य करते ना. बोलायचं ज्ञान नाही पण बोलून घेते ना. ऐकण्याचं ज्ञान नाही पण ऐकून घेते ना. लिहायचं ज्ञान नाही, लिहून घेते. काम करायचं ज्ञान नाही, काम करून घेते. मग ही काम करून घेणारी शक्ती जी आहे ती वस्तू रूपानं म्हणजे ब्रह्मरूपानं आमच्या जवळ आहे. म्हणून ती वस्तू प्रगटची असे. पाहता कोणासीच न दिसे. कुणाला ते दिसते का? तर नाही. पण कार्य थांबलंय का? नाही. दिसतही नाही, कामही थांबलेलं नाही. फार सुंदर आहे. आमचं कसं होतं, दिसतं पण काम नसतं. आमचं जे दिसतं ते खरं नसतं. आम्ही करतो ते खरं असत नाही. त्याचं कारण असं मला काही लोक विचारतात, मग जर आम्ही करतो ते खरं नाही तर मग करायचं कशासाठी? अरे ते करण्यासाठी बाबा तुझा जन्म आहे, ते करण्यासाठी तुला सांगितलंय, त्या करण्यासाठी तुझी व्यवस्था आहे. आणि ते ब्रह्मतत्व अनुभवण्यासाठी हे दिलेलं आहे यंत्र, तुला यंत्र सामग्री सगळी देहरूपानं. आणि म्हणून नाना साधनी सायासे न पडे ठाई. वेगवेगळ्या साधनांनी, वेगवेगळ्या मार्गांनी, फार किती 400 वर्षापूर्वी मला समर्थांचं खरोखरीच कमाल वाटते की त्या काळामध्ये इतक्या अशा समाजासमोर हे सांगणं, आत्ता सांगणं ठीक आहे, आत्ता सांगणं स्वाभाविक आहे, आत्ता सांगणं फार कठीण आहे अशातला भाग नाही. पण नाना साधनी सायासे न पडे ठाई असं सांगणारे 400 वर्षापूर्वीचा कोण महान संत असेल तर ते समर्थ रामदास स्वामी आहेत. आपण लक्षात ठेवा. आणि संतांनी 400 वर्षापूर्वी हे सांगावं की या सगळ्या साधनांनी, या सगळ्या उपकरणांनी, या सगळ्या माध्यमातून संत अशा प्रकारानं तुम्हाला विचार लक्षात येणार नाहीत. त्याच्यासाठी तुम्हाला आत्मवस्तूचं ज्ञान करून घ्यावं लागेल, आत्मज्ञानाचं ज्ञान करून घ्यावं लागेल. 400 वर्षापूर्वी हे समजून घेण्याची मानसिकता समाजाची नसतानाही समर्थांनी हे सांगितलेलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आज मानसिकता आहे, आज मानसिकता अशा प्रकारची आहे की समजून घेण्याची मानसिकता आहे, काहीतरी नवीन करण्याची मानसिकता आहे. त्या काळामध्ये नवीन करणारा जो कोणी असेल तोच गुन्हेगार असायचा, तोच खऱ्या अर्थानं कुठेतरी काहीतरी क्रांतिकारक म्हणून त्याला समजला जायचा. आता तो गुन्हेगार अशा अर्थानं की समाजाच्या रूढीच्या विरुद्ध करतोय म्हणजे तो गुन्हाच करतोय असं असायचं. गुन्हेगार म्हणजे काय अगदी कुठेतरी नको त्या वस्तूमध्ये नको त्या गोष्टी करण्या अशा अर्थानं गुन्हेगार नाही. माझ्या मनाविरुद्ध, माझ्या मताविरुद्ध, समाजाच्या मताविरुद्ध, मनाविरुद्ध करणारा जो कोणी आहे त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी ही तशा प्रकारची असायची. म्हणून समर्थ हे आध्यात्मिक जीवनातले क्रांतिकारक संत आहेत, हे त्यासाठी आपण म्हणत असतो. अशा संतांचे विचार समर्थांनी या समासाच्या माध्यमातून, या ओवीच्या माध्यमातून आपल्या समोर इथे ठेवलेले आहेत. जय जय रघुवीर समर्थ.